आता एक मोठी बातमी। रवींद्र धंगेकरांनी ट्विट करून भाजपवर गंभीर आरोप केलेत। रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा व्हिडिओ ट्विट केलाय। संबंधित व्यक्ती महिलेसोबत डान्स करताना दिसते। संबंधित व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो असा आरोपही त्यांनी या ट्विटवरून केलेला आहे। तसंच या सगळ्या आर्थिक विषयातून कमवलेल्या पैशात बालबालांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय। दरम्यान संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आणि यावर बोलण्यासाठी स्वतः रवींद्र धंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धंगेकरजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 मराठीमध्ये। आपण हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, आपण आरोप केलेत, नेमकं काय आपल्याला म्हणायचंय? याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा पैसा, महानगरपालिकेचा पैसा दरोडा टाकला आणि हे पैसे आपण बघितलं असेल तर अनेक माझ्याकडे व्हिडिओ आहेत, पण आता एक 2-3 व्हिडिओ मी शेअर केले 2 दिवस झाले। त्याच्यामध्ये हा जो पैसा आहे आणि हा पैसा महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशा पद्धतीने लुटला जातो हे पुणेकर बघतायत आणि हा पैसा बालबालांमध्ये कसा उधळला जातो हे आपण बघताय। त्याच्यामध्ये त्या ट्विटमध्ये एकनाथजी शिंदे साहेब महिलांचा सन्मान करतात, लाडकी बहीण योजनेसारखे उपक्रम आणून बहिणींना सुरक्षित ठेवतात आणि ही महानगरपालिकेत दरोडा टाकलेला पैसा कशा पद्धतीने उधळला जातो हे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत। आणि म्हणून मी सातत्याने बोलतो की तुम्ही ह्याला उत्तर द्या। मी काय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही, पण ती विकृती जी आहे त्या विकृतीच्या विरोधात बोलतोय मी। आणि मग जर 1, 2, 3, 4, 5, 10, 20 व्हिडिओ आहेत माझ्याकडे आणि मग याच्यामध्ये माननीय मुरलीधर मोहोळांनी उत्तर दिलं पाहिजे, माननीय चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं पाहिजे। एक अमोल बालवडकरचा फोटो दाखवतात आणि त्याच्यावर तेवढा मोठे रान उठवतात ते, आणि तुमच्या बरोबर तर एवढे फोटो आहेत, तेवढे तुमच्या बालबालांवर पैसे उडवताना दिसतात। त्या एक महिला आहेत, त्यांचाही सन्मान झाला पाहिजे या देशामध्ये, या राज्यामध्ये। कारण छत्रपतींनी महिलांचा सन्मान केलेला, त्याची वारसा आपल्याला लाभला ना। अशी जर बालबालांवर पैसे उडवत असतील त्याला पुणेकरांनी उत्तर दिलं पाहिजे, पुणेकरांनी मतदानाच्या रूपाने उत्तर दिलं पाहिजे यांना। आणि मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादांनी याच्यावर पुणेकरांना निवेदन केलं पाहिजे। धंगेकरजी, आपला मुद्दा लक्षात आला, धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी।